Okay, so we are dealing with chapter function. Function main concept is related with domain and range. Domain means all possible values of x. Range is all possible values of y. एक एक्झाम्पल घेतले मी फंक्शनचं y इक्वल टू एक्स. एक्स आणि वाय चे पॉइंट्स प्लॉट केलेले आहेत. करस्पॉन्डिंग पॉइंट्स प्लॉट केले एक्स ऍक्सिस वरती आणि तो ग्राफ ड्रॉ केला तर आपल्याला स्ट्रेट लाईन मिळालाय. पहिला पॉइंट 0,0, देन 1,1 आणि -2,-2 हे पॉइंट्स प्लॉट केले आपण. मग इथं तुम्हाला दिसते डोमेन दिसतोय x बिलॉंग्स टू r आणि रेंज दिसते y बिलॉंग्स टू r. एनी रियल व्हॅल्यू इज पॉसिबल ऍट द प्लेस ऑफ x अँड y, राईट. यात काही डाऊट असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि हे सगळं नीट बघून घ्या. नाउ दिस इज सेकंड क्वेश्चन. y इक्वल टू एक्स स्क्वेअर. तो याच्यात सुद्धा एक्स आणि वाय चे पॉइंट्स प्लॉट केलेले आहेत. ब्ल्यू कलर मध्ये पॉइंट्स प्लॉट केले, त्याचे मी रेड कलर मध्ये करतो. 0,0 फर्स्ट पॉइंट, 1,1, 2,4, -1,1 and -2,4. 5 points we have joined आणि आपल्याला यू शेप मध्ये ग्राफ मिळालेला आहे. y इक्वल टू ओपनिंग टुवर्ड्स अपवर्ड. इट इज सिमिलर टू, ऑब्वियसली इट इज पॅराबोलिक पाथ. पॅराबोलाचं स्टँडर्ड इक्वेशन असतो x² इज इक्वल टू 4by, राईट. आफ्टर दॅट एक्स आणि वाय जर तुम्ही बघितलं तर डोमेन इज x बिलॉंग्स टू r and रेंज इज y बिलॉंग्स टू only positive value from 0 to infinity, right? So it is this example. Now we will move to the next concept. It is y equal to x square. Third one is y equal to x cube. 5 example घेणार आहेत. हे बेसिक जे आहेत ते पटापट. How you this part y equal to x cube. आता मी तुम्हाला डायरेक्ट त्याला फास्ट कसं करायचं ते सांगतो. x इक्वल टू 0 पुट करा. पुट x इक्वल टू 0. y किती मिळणार 0. सो 0 0 पॉइंट प्लॉट करून टाका लगेच. x इक्वल टू 0, y इक्वल टू 0. पुट x इज इक्वल टू 1, y इक्वल टू तुम्हाला किती मिळणार आहे 1 मिळणार आहे. ठीक आहे. पुट x इज इक्वल टू 2. थोडस मी अजून जवळ घेतो त्याला. ओके. x इज इक्वल टू 1, y इक्वल टू 1. और x इज इक्वल टू 2. 2 चा क्यूब किती असणार आहे 8. थोडासा आहे तो वरती असणार आहे. 3 चा क्यूब किती असणार आहे 27. तो तर फार वर जाईल. -1 चा क्यूब किती येणार -1. -2 चा क्यूब किती येणार -8 आणि -3 चा क्यूब किती येणार -27. ती व्हॅल्यू फार खाली जाणार आहे. आता तुम्हाला जर ग्राफ ड्रॉ करायचा असेल, हे पॉइंट ड्रॉ केले तर हा ग्राफ असा इथून वर जाणार, हाच ग्राफ त्या टाइपने आता खाली खाली जाणार. ही स्ट्रेट लाईन नाहीये, हा कर्व आहे. वरती जसा मगाशी y इक्वल टू एक्स स्क्वेअरचा जसा तो कर्व होता तसाच तो यू शेप मध्ये वर गेलाय, यू शेप मध्ये खाली आलाय. एवढाच फक्त त्यात फरक आहे. x axis and y axis. y इक्वल टू एक्स क्यूब. ओके. सो आपल्याला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे डोमेन आणि रेंज त्या पार्ट मध्ये. माझं डोमेन किती येणार आहे बघा. डोमेन अँड रेंज इज आर अल्जेब्रिक फंक्शन्स. ठीक आहे. डोमेन किती तुमच्याकडे x बिलॉंग्स टू r. या x च्या ठिकाणी कुठलीही व्हॅल्यू प्लेस करा. क्यूब आपण काढू शकतो कुठल्याही व्हॅल्यूचा. सो देर इज नो रेस्ट्रिक्शन r, राईट. आणि आता y किती येणार. y सुद्धा सेमच येणार आहे. y च्या ठिकाणी तुम्ही कुठलीही व्हॅल्यू टाकू शकता. पॉझिटिव्ह 0 टाकू शकता किंवा निगेटिव्ह टाकू शकता, राईट. x पॉझिटिव्ह टाकला तर y पॉझिटिव्ह मिळणार आहे. x निगेटिव्ह टाकला तर y निगेटिव्ह मिळणार आहे. सो एनी व्हॅल्यू ऑफ y इज ऑल्सो पॉसिबल. सो सेम x belongs to r, y belongs to r. It means -infinity to +infinity, right? Both are same. X belongs to -infinity to +infinity and y belongs to -infinity to +infinity. It is example of y equal to x cube.
Okay, so it is y equal to x cube. Now fourth one is important. Again in same pattern, y equal to root x. It is very important graph. See properly, y equal to root x. पटकन सॉल्व करा, काय काय ते बघायचं. सो ऑब्वियसली x आणि y पॉइंट्स प्लॉट करायचे. So x equal to 0 पुट करा, y equal to मिळणार 0. x equal to 1 पुट करा, y equal to 1. x equal to 2 पुट करू नका, y root 2 मिळेल. रूट 2 ला लोकेट करायचं डिफिकल्ट जाणार. सो पुट x is equal to 4. 4 चा रूट किती असणार आहे? 2. पुट x is equal to 9. You will get here 3. बऱ्याच वेळेला काय वाटतं, y equal to काही जण काय करतात, y equal to समजा तुम्ही x is equal to 9 पुट केलं तर याला y ला काही जण घेतात +-3. सो दॅट इज रॉंग. जेव्हा तुम्ही स्क्वेअर रूट घेताय त्यावेळेला तुम्हाला फक्त पॉझिटिव्हच घ्यायचंय. ओनली स्क्वेअर रूट घेत असाल त्यावेळेला. पण हे जर असं असेल y² इक्वल टू 9 असेल आणि जर तुम्ही y घेत असाल तर तो +-3 करेक्ट आहे. y इक्वल टू तुम्ही √9 घेताय, लेफ्ट साइडला फक्त y आहे, तो y² नाहीये. राईट साइडला 9 चा रूट तुम्हाला फक्त +3 घ्यायचे, नॉट -3. मी आधी जे रिलेशन्स मध्ये क्लिअर केलं होतं, एका x साठी y च्या 2 व्हॅल्यू चालत नाहीत, त्यातनं फंक्शन डिफाईनच होत नाही. आपण मगाशी मेनी वन फंक्शन बघितलं आहे, पण 1 मेनी असा फंक्शन कुठलाही एक्झिस्ट नाही. x च्या 2-3 व्हॅल्यू साठी y ची सेम व्हॅल्यू आपल्याला चालणार आहे, राईट. पण x च्या एकाच व्हॅल्यू साठी y च्या डिफरंट व्हॅल्यू चालणार नाही. म्हणजे x is equal to 9 आहे तर y 3 पण आहे आणि -3 पण आहे, असं फंक्शन मध्ये चालत नाही. देन फंक्शन डज नॉट एक्झिस्ट, राईट. आता हा जर तुम्ही ग्राफ प्लॉट करायला गेला सो ऑब्विसली हा ग्राफ तुम्हाला असा मिळणार आहे. फर्स्ट पॉइंट इज युअर 0 0, देन 1, 1, देन 4, 2, देन 9, 3 असे मिळतात. म्हणजे जर तुम्ही याला ड्रॉ करायला गेलात प्रॉपरली थोडासा असा शेप तुम्हाला मिळणार आहे, राईट. हा सुद्धा स्ट्रेट लाईन नाहीये कुठेही, दीज आर ऑल पार्ट ऑफ कर्व. कर्वच आहे, पॅराबोलिक कर्व. वरती तो कंटिन्युअसली वाढत जाणार आहे. हा सिमिलर पार्ट आहे. आता याचा जर तुम्ही स्क्वेअर केला, स्क्वेअरिंग बोथ साइड, तुम्हाला काय मिळणार, y² इक्वल टू x, राईट. आणि जर तुम्ही y² इक्वल टू x ला प्लॉट करायला गेला, y² इक्वल टू x ला, म्हणजे हा फंक्शन येतच नाही. फंक्शन नेहमी y मध्ये डिफाईन होतं, y² मध्ये फंक्शन डिफाईन होत नाही. पण y² इक्वल टू x ला तुम्ही डिफाईन करायला गेला तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा पार्ट तर तुमचा येणारच, ऍज वेल एज तुमचा हा पार्ट सुद्धा येणार y² इक्वल टू x साठी. इट इज ऑल्सो पॅराबोला. इट इज स्टँडर्ड पॅराबोला ओपनिंग टुवर्ड्स राईट. याचा मेन इक्वेशन असतं y² इक्वल टू 4ax. आणि जेव्हा तुम्ही y इक्वल टू √x घेणार आहात त्यावेळेला हा जो खालचा पार्ट आहे तो कॅन्सल होऊन जातो, कारण तुम्ही स्ट्रेट लाईन फंक्शनचा कन्सेप्ट बघितलेला आहे. फंक्शनचा कन्सेप्ट कसा असतो, मेजर कन्सेप्ट, तुम्ही अशा वर्टिकल लाईन्स ड्रॉ करता आणि वर्टिकल लाईन्स जर फंक्शनला 2 पॉइंट मध्ये कट करत असेल, इथं पण करतोय, इथं पण करतोय, किंवा इथं पण कट करतोय, इथं पण कट करतोय, इट इज नॉट एक्झाम्पल ऑफ फंक्शन. तो फंक्शन मध्ये आपण हे एक्झाम्पल घेत नाही y² इक्वल टू x ला. रिझन मी तुम्हाला क्लिअर केलं. म्हणजे जेव्हा तुम्ही 4चं अंडर घेणार आहात तेव्हा फक्त आपण +2 घेणार, -2 घेणार नाही इन केस ऑफ y इक्वल टू √x. पण जेव्हा तुम्ही y² इक्वल टू x चा ग्राफ प्लॉट करणार आहात त्यावेळेला मात्र दोन्ही पार्ट्स येणार, वरचा पण पार्ट येणार आणि खालचा पण पार्ट येणार. दोन्ही मधले डिफरन्सेस आणि सिमिलॅरिटीज समजून घ्या थोडेसे, राईट. सो आता याचा डोमेन आणि रेंज तुमचं काय क्लिअर झालं, डोमेन अँड रेंज. डोमेन काय आहे तुमचा, x बिलॉंग्स टू ओनली पॉझिटिव्ह x आर अवेलेबल. सो 0 to ∞, 0 इज इन्क्लुडिंग. निगेटिव्ह x टाकू शकत नाही, निगेटिव्ह व्हॅल्यूचं स्क्वेअर रूट पॉसिबल नाहीये.
आणि y बिलॉंग्स टू किती येणार, ऑब्विसली 0 टू इन्फिनिटी. y सुद्धा तुमचा पॉझिटिव्ह आहे, x सुद्धा तुमचा पॉझिटिव्ह आहे. सो बोथ व्हॅल्यूज आर पॉझिटिव्ह. क्लिअर आहे का बघा सगळ्या गोष्टी या. y इक्वल टू रूट ऑफ x. पटकन ड्रॉ करून घ्या. So let's see last one in same format, that is fifth number, y equal to mod of x. हे सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहेत, त्यामुळे मी एका पाठोपाठ एक सगळे घेतलेले आहेत. फंक्शन मधले हे सगळे इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत. y equal to mod of x, right? Now take values x and y. So x equal to 0, y equal to 0. x इक्वल टू 1 टाका, y इक्वल टू मॉड 1, मग तो 1च राहणार. 2 टाका 2 मिळणार, 3 टाका 3 टाका. आता तुम्ही x च्या ठिकाणी -1 टाकला तर -1 चा मॉड किती असतो, +1. -2 चा मॉड +2, -3 चा मॉड +3. नाउ इफ वी have to plot these points, so 0 1 2 3 4 5. माझ्याकडे ग्राफ प्लॉटरचं सुद्धा एक इक्वेशनचं सॉफ्टवेअर आहे, त्यातनं मी तुम्हाला डिफिकल्ट लेवलचे ग्राफ ड्रॉ करून दाखवीन की ते ग्राफ कसे येतात, त्यांना मल्टिप्लाय केल्यावर अजून ते ग्राफ कसे चांगल्या पद्धतीने मूव्ह होतात. एक्सलंट वेळी तुम्हाला त्याच्यासाठी म्हणजे इंटरेस्ट डेव्हलप होईल की बाबा खरंच या चॅप्टरमध्ये इंटरेस्टिंग पार्ट्स आहेत. एखाद्या ओरिजिनल फंक्शनला जर स्क्वेअर रूट मध्ये टाकलं तर ग्राफ कसा चेंज होतो, त्याच फंक्शनला जर मॉड मध्ये टाकलं तर ग्राफ कसा चेंज होतो, मग डोमेन रेंज कसे चेंज होतात, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुढच्या काही लेक्चर्सना दाखवत चालेल. ठीक आहे. सो पॉइंट्स प्लॉट करा. 0,0 1,1 2,2 3,3 4,4 आणि -1 ला +1 आन्सर आहे, -2 ला +2 आन्सर आहे सेकंड क्वाड्रंट, -3 ला +3, -4 ला +4, राईट. सो ऑल दीज आर इन स्ट्रेट लाईन. You can draw like this. It is your right side part and obviously it is your left side part. Y equal to root x. ओके. जी लेफ्ट साइडची लाईन आहे त्या लाईनचं इक्वेशन आहे तुमचं y इक्वल टू x, आणि जी लेफ्ट साइडची लाईन आहे त्या लाईनचं इक्वेशन आहे y इक्वल टू -x, राईट. व्ही शेप मध्ये तुमचा हा डायग्राम ड्रॉ होणार आहे. काही जणी हा पार्ट बघितला असेल की y इक्वल टू मॉड x असेल तर त्याला आपण लिहिताना कसं लिहितो, y इक्वल टू x और -x, असं दोन्ही स्टाईलने याला लिहिलं जातं. इथं घेतलं जातं वेन x इज पॉझिटिव्ह, हा घेतला जातो वेन x इज निगेटिव्ह, राईट, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजे x जेव्हा पॉझिटिव्ह असेल ऑन द ग्राफ, जेव्हा तो 0 टू इन्फिनिटी असेल तेव्हा हे लाईनचं इक्वेशन असणार आहे y इक्वल टू x, आणि x जेव्हा तुम्ही निगेटिव्ह टाकणार आहात 0 टू -इन्फिनिटी तेव्हा हे लाईनच्या इक्वेशन प्रमाणे तो ऍक्ट होतोय फंक्शन y इक्वल टू -x, राईट. y इक्वल टू x आणि y इक्वल टू -x, आणि ते डिफर कधी होतात. आता याला जर मॉड नसता तर y इक्वल टू x लाईन आली असती. y इक्वल टू x लाईन आपली कशी येते, y इक्वल टू x लाईन तुमची अशी डॉटेड खाली गेली असती स्ट्रेट, y इक्वल टू x लाईन फर्स्ट क्वाड्रंट अँड थर्ड क्वाड्रंट. पण मॉड आल्यामुळे काय झालं, जो निगेटिव्ह पार्ट होता तो वरती गेला. कारण मॉड हा स्क्वेअर प्रमाणेच असतो, मॉडचा आन्सर कंपल्सरी पॉझिटिव्ह मिळतं, निगेटिव्ह आन्सर कधीही मिळत नाही. सो फायनली what we got, domain and range. What we got, domain. So domain is x belongs to R. We can put any real value. कुठल्याही व्हॅल्यूचा आपण मॉड घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. बट रेंज इज लिमिटेड नंबर्स. रेंज इज ऑलवेज टू पॉझिटिव्ह नंबर, सो दॅट इज 0 टू इन्फिनिटी. कुठलीही x ची व्हॅल्यू पुट करा, y ची व्हॅल्यू तुम्हाला कधीही निगेटिव्ह मिळणार नाही. It is always positive term. Clear this concept?
सो आपण मेजर 5 ग्राफ बघितले आहेत, त्याला मी परत रिपीट करतो. ते 5 ग्राफचे डोमेन रेंज म्हणजे y इक्वल टू x, सेकंड बघितलं आपण y इक्वल टू x स्क्वेअर, थर्ड वन इज y क्यूब, फोर्थ वन इज y इक्वल टू रूट x, and fifth one is y equal to mod x. हे कंपल्सरी परत ट्राय करा. प्रत्येकाचे डोमेन रेंज तुम्हाला पाठ करायचे नाहीये, ते डोक्यात ठेवायचे की तोच डोमेन का आलाय, तोच रेंज का आलाय, त्याचे ग्राफ का आहेत. पुढच्या वेळी तुम्हाला पॉइंट्स टाका, मग ते ड्रॉ करा, तेवढा वेळ मिळणार नाही. त्या गोष्टी डोक्यात फिटच बसल्या पाहिजेत. त्याला तुम्हाला अल्टरनेटिव्ह काही ऑप्शन नाही. ठीक आहे ना. याच्यावरती तुमची प्रॅक्टिस जास्तीत जास्त वाढवत चला, तुम्हाला पुढे चांगल्या पद्धतीने इंटरेस्ट डेव्हलप करत जाईल. ओके, आय विल रिपीट द मेजर टाइप्स ऑफ फंक्शन्स और टाइप्स ऑफ रिलेशन. राइट, टाइप्स ऑफ फंक्शन डिपेंडिंग ऑन रिलेशन्स. ठीक आहे, ऑलरेडी आपण डिस्कस केला होता, मी परत डिस्कस करतो. वन रिलेशन, second one is many one relation, third one is into च्या आधी आपण on to करूयात. on to and fourth one is into. right, रिलेशन म्हणा किंवा फंक्शन म्हणा, काही म्हणा, हे सगळे मी तुम्हाला नीट ड्रॉ करून दाखवले होते. परत एकदा मी त्या गोष्टी तुम्हाला दाखवतोय नीट. Types of function, left side is domain, right side is codomain or range. Left side is values of x and right side is values of y. म्हणजे x म्हणजे काय, कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज आपण टाकू शकतो, त्याला म्हणतो आपण डोमेन. लेफ्ट साइड इज डोमेन and right side is range. Left side is called as domain, right side is called as codomain, right, or range. ठीक आहे, कोडोमेन आणि रेंज मध्ये फरक काय आहे तो लास्ट टाइम मी एक्सप्लेन केला होता. आता वन रिलेशन म्हणजे काय, जसं आपला y इक्वल टू x होता, y इक्वल टू x, इथे घेतला आपण 1, इथे घेऊयात आपण 0, इथे घेऊयात आपण -2. राईट, याला तुम्हाला सगळ्यांना सेपरेट आन्सर्स मिळणार आहेत. ते लाईन्स कसे असतील तुमचे. सो 1 ला आन्सर तुमचं 1 असेल, 0 ला इकडे एखादा आन्सर असेल, याला आन्सर तुम्हाला एखादा इथं मिळेल तुम्हाला. राईट, आणि मेनली 1 ला आन्सर तुम्हाला या टाइपनी मिळतात. प्रत्येकालाच मिळेल असं काही नाहीये, वेगवेगळे असू शकतात. त्याला कन्सेप्ट फक्त समजून घ्या तुम्ही. 1 ला आन्सर आहे 1, 0 ला आन्सर आहे तुमचं 0 आणि -2 ला आन्सर आहे -2. राईट, फॉर एक्झाम्पल y इक्वल टू x, वन फंक्शन, प्रत्येक x च्या व्हॅल्यूजला डिफरंट y चे व्हॅल्यूज अवेलेबल आहेत. इथं तुम्ही घेऊयात y इक्वल टू x स्क्वेअर. राईट, तर तुम्ही x इज इक्वल टू 0 घेतला तर y तुम्हाला 0 मिळणार आहे, पण 2 आणि -2 टाकला x तर तुम्हाला y मिळणार आहे 4. राईट, फॉर x इक्वल टू 0, y इक्वल टू 0, but x is equal to 2 and x is equal to -2, same value of y, many one function. Right, आता now what is 1 to ला बघूया आपण पटकन. इट मीन्स ऑन टू. सगळ्यात मी स्ट्रेट लाईन्स करतो, वेड्या वाकड्या काढत बसत नाही. वेड्या वाकड्या अशा काढल्या तरी चालतात, दिसायला फक्त चांगलं दिसतं, वेगळं काय नाही. ठीक आहे, सो ऑन टू म्हणजे काय, राईट साइडला जे कोडोमेन मध्ये व्हॅल्यूज आहेत त्यातल्या सगळ्या सॅटिस्फाय झालेल्या आहेत. राईट, तर मी म्हणतो ABC, समजा म्हणतो मी PQR. ओके, PQR ABC, आणि यात एक जण एक्स्ट्रा थांबलाय की ज्याच्यावरती कुठलाही एरो आलेला नाही. ABC आणि D हा एक अजून एक पॉइंट आहे की ज्याच्यावरती लेफ्ट साइड करून कुठलाही एरो आलेला नाही. राईट, हे तुम्हाला नीट बघितले तरी समजून जातील. 1 क्लिअर आहे, मेनी 1 क्लिअर आहे, ऑन टू क्लिअर आहे की लेफ्ट साइड राईट साइड सगळ्या व्हॅल्यूज फुलफिल झालेल्या आहेत.
लेफ्ट साइडला एक्स्ट्रा व्हॅल्यूज राहत नाहीत. लेफ्ट साइडला एक्स्ट्रा व्हॅल्यू राहणार नाहीत, कारण लेफ्ट साइडला आपण डोमेन म्हणतोय पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स, राईट. पण राईट साइडला एक्स्ट्रा व्हॅल्यूज राहू शकतात, कारण तो कोडोमेन आहे. आणि कोडोमेन मधनं ज्या काही व्हॅल्यूज यूज झालेल्या आहेत त्याला म्हणतो आपण रेंज. फॉर एक्झाम्पल हिअर, तर तुम्हाला जस्ट फोन वॉच, तुम्ही आता बोलल्याप्रमाणे या क्वेश्चन मध्ये तुम्ही गेला तर आणि तुम्हाला जर कोडोमेन विचारला तर कोडोमेन मध्ये तुमचे ए बी सी डी हे सगळे येणार आहे. आणि हे जर तुम्हाला रेंज लिहायचं असेल तर रेंज मध्ये फक्त येणार तुमचे ए बी सी. दिस इज डिफरन्स बिटवीन कोडोमेन. कोडोमेन मध्ये जे वाय मधले आहेत जो सेकंड सेट असेल त्या सेट मध्ये कितीही नंबर्स असतील पण त्याच्यावरती एक्स करस्पॉन्डिंग एक्सला कुठलीही व्हॅल्यू नाहीये, त्यामुळं ज्या एक्सच्या व्हॅल्यूज पुट केल्यानंतर ज्या वायच्या व्हॅल्यूज मिळतात त्यांना म्हणतो आपण रेंज. म्हणजे एबीसी तुमच्या रेंज मध्ये येणार, पण डी हा पॉइंट किंवा जो नंबर असेल तो तुमचा रेंज मध्ये येणार नाही. लेफ्ट साइडला पीक्यूआर सारखा नुसता असा एस आपण घेतलेला नाहीये की एस वरून कुठेही एरो गेलेला नाही, असं काय नाहीये. तर लेफ्ट साइडला आपण डोमेन घेतो. डोमेन म्हणजे पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स. पॉसिबल आहे तरच त्याला तिथे, पॉसिबल नसेल तर त्याला त्याच्या आत आपण घेणारच नाही. हा त्यातला झाला तुमचा कन्सेप्ट, राईट. जसं तुम्ही ऑन टू ला बघू शकता, ऑन टू ला तुम्ही वाय इक्वल टू एक्स घेऊ शकता, कारण वाय आपण घेणार आहे इन्फिनिटी, मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी, सगळं पॉसिबल आहे. पण इंटू ला तुम्ही घेऊ शकता वाय इक्वल टू रूट एक्स, याच्यात वाय फक्त पॉझिटिव्ह चालणार आहे, निगेटिव्ह वाय चालणार नाही. ठीक आहे. सो आज आपण एवढ्याच कन्सेप्टला थांबूया. उद्या आपण फार चांगल्या पद्धतीने यातल्या नवीन नवीन कन्सेप्ट बघणार आहे. कुणाला काय डाऊट्स असतील तर मला ग्रुपवरती पाठवा. होमवर्क तुम्हाला ग्रुपवरती येऊन जाईल थोड्या वेळात. ओके, चलो बाय बाय.